मसाजोग गाव, या मसाजोग गावचे ते सरपंच, मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस त्यांच्या पत्नी सरपंच होत्या. एवढा ऍक्टिव्ह काम करणारा हा मुलगा 10 वर्ष झालं राजकारणामध्ये पदावर त्याच्या घरामध्ये पद आहे. एवढं काम करणार, कधी राजकारण कुठल्या गोष्टीत ना ठीक आहे, राजकीय एका गटाची एका पक्षाची त्याची अटॅचमेंट जरी असली तरी पण तो खूप सुंदर काम करणारा, कुठल्या जातीय दंगलीत नाही, जातीयतेमध्ये नाही, कुठल्या राजकारणात फक्त राजकारण करणारा नाही. हा मुलगा एवढा सुंदर होता. पण या मुलाला पळवून नेलं गेलं, किडनॅपिंग केलं गेलं आणि किडनॅपिंग करून घेऊन त्याला टॉर्चर करू मारलं. मी पहिल्या शब्दापासून म्हणतोय, मी टॉर्चर करून मारले. त्याच्यावर कुणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की त्याला ठीक आहे कुठे गेले, कोणतरी म्हणते कुठे कुणाला हत्या केली, कुणाला गोळ्या घातल्या, ठीक आहे त्याच्यावर करेक्ट काय जे असेल तो मुद्दा वेगळा असेल त्यांच्या पद्धतीनं, पण करताना टॉर्चर करू मारलंय. तू असं करशील का, तुझं करशील का, म्हणजे त्याच्या जी पीएम रिपोर्ट आला, पीएम रिपोर्ट मध्ये 56 जे वन आहेत त्या 56 वनावर एकावर एक किती झाले असतील, पण एक वन झाला तर त्याच्यावर आणखी किती झाले असते. पण त्यांच्या जी प्रथमदर्शनी त्यांच्या अहवालामध्ये आलेले 56 ठोके पडलेले आहेत. म्हणजे कुठं कुठचं डोळ्यावर लागला असेल, कुणी पाठीवर लागला असेल, कुठं पोटावर लागला असेल, फसुळ्या मोडलेल्या आहेत. एवढं टॉर्चर करू सारखे गुडघे गुरी छातीवर ठेवून त्याला बरगाड्या मोडल्यात. एवढं टॉर्चर करू मारायचं काम केलं. म्हणजे असा काय गुन्हा केला होता त्याने? त्यांनी फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमॅन जो आहे त्या वॉचमॅनला मदत केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला, हाच त्याचा गुन्हा होता का? त्याच्यामुळे यांनी एवढं मारलं. या गोष्टीचा तपास करणं सर्वात महत्वाचं. ही मी म्हणतो की ह्याचा क्रम असा आहे. या क्रमातून त्यांना एसपी साहेबांनी मला त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाहीये. मी त्यांना किती म्हणलं, रिस्पॉन्स जर मिळाला असता मला आणि लागलीच जर त्यांनी 3:25 जर फिर्याद लगेच 4 वाजता दाखल झाली असती, त्यांच्या मागे गेले असते, लवकर जर झालं असतं तर ते यायला लागले. त्यावेळेस त्या काटणीमध्ये माझा दुसरा मुद्दा ज्या मागणीमध्ये जी मी जशी पहिली मागणी की या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला ही पोलीस स्टेशनच्या पीआयची सीडीआर काढा. दुसरा मुद्दा माझा आज आहे की 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे पीआय त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा. खरा तपास करायचा आहे ना. महाजन साहेबाला कुणाचा फोन आला, पाटील कुणाच्या संपर्कात होते, या तिघांचे पण सीडीआर काढा. या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील. त्याच्यानंतर तिथं आणखी केज पोलीस स्टेशनला ह्या गोष्टीवर थांबत नाहीये. फक्त एसपीची बदली झाली, मी कौतुक करणारे, आभार मानणारे. आणि या सर्व गोष्टी करतात. नवीन पीएसपी जॉईन झालेत, मी त्यांच्यावर पण बोलणार आहे पुढं. पण मला हे सांगायचं की यांचे सीडीआर काढले तर तो विषय तुमचा बऱ्यापैकी गुन्हेगार सापडला. हे नाही केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 आरोपी अटक केले, 3रा आरोपी आम्ही उचलून आणला, 3रा अटक केला, 4था सुद्धा ते म्हणतात की आम्ही अरेस्ट केलंय. पण काल सत्ताधारी पक्षाची एक आमदार तुमच्या मीडिया समोरच बोललेत आणि मी ते बघितलंय की ते म्हणले ते सिलेंडर झाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात सिलेंडर झाले, मीडिया तर काहीच बोलत नाहीये या बाबतीत, आणि पोलीस यंत्रणा म्हणते की आम्ही अरेस्ट केलं. मग याच्यामध्ये तफावत काय? मग खरं काय? अटक झाली की सिलेंडर झालेत? आणि मग सिलेंडर झालेला जो आरोपी 4था आहे तो दोन्ही गुन्ह्यात आहे, खंडणीत पण आहे आणि 302 काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये आहे. मला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला नाही 9 तारखेला किंवा ज्या दिवशी 29 तारखेला, हा गुन्हा नंतर परत पुन्हा 10 तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते एसपी येतात, ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असं म्हणतात सुरुवातीला. कुठे येऊन दुसरीकडे बसून टाईप करून म्हणजे किती दहशत आहे. ही कुणाची दहशत होती हे सुद्धा पीएसआयनी पीआयनी सांगितलं पाहिजे. एसपीनी स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केला, ठीक आहे, त्यांचं कौतुक आहे, आपण त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. जी घटना घडते त्याच्यावर केलं पाहिजे. या सर्व घटनेतून मग ही क्रम का चुकवले गेलेत? आणि आज सुद्धा एकच सर्वात महत्वाचा बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय की संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाला, आम्ही जी कुटुंबाच्या शेजारचे सगळे लोक आहोत, आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक, त्यांची आमची सर्वांची एकच मागणी, त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सहित शिक्षा झाली पाहिजे. एका दोघाला शिक्षा काय, ही शिक्षा झाली पाहिजे. ह्याचा खरा कोण मास्टर माइंड आहे, त्याला कुणी घडवलंय, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार माहिती मी आतापर्यंत सांगतोय. पुढचा विषय असा की याच्यानंतर तपास आला, तपासातून पुन्हा 4था आरोपी जाता 5वा आरोपी कधी अटक होणार आहे? आणखी परत आरोपीचा 3 आरोपी फरार आहेत. 5 नाही, 6 नाही, 7 नाही, हे 3 आरोपी कधी अटक करणार?